या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा खातेबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। कोकाटेंना दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडचं खातं मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। कोकाटेंचा खातेबदल करून धनंजय मुंडेंची कृषी खात्यासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती। मुंडेंकडून 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पुराव्यांच्या अभावी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरांसह 7 जणांची निर्दोष मुक्तता। संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसने जाहीर माफी मागावी। मालेगाव प्रकरणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं। भगवा आतंकवाद असं म्हणत काँग्रेसकडून हिंदुत्ववादाला बदनाम करण्याचं काम, मात्र सत्य कधी पराभूत होत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका। माझ्यावरून भगव्यालाही कलंकित केलं, 17 वर्ष अपमानाचं आयुष्य जगले। कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांना अश्रू अनावर, तर मनाला शांतता देणारा निर्णय असं म्हणत उमा भारती भाऊक। 17 वर्ष शिक्षा भोगली, अधिकारांचा गैरवापर करून आम्हाला शिक्षा दिली। सामान्य माणसाला असा त्रास पुन्हा होऊ नये। निकालानंतर कर्नल पुरोहित यांनी कोर्टाचे आभार मानले। कोर्टाच्या निर्णयानं आमच्यावरील डाग पुसला। मालेगाव प्रकरणातील निकालानंतर रमेश उपाध्याय यांचं वक्तव्य। या निकालानंतरही सरकार सुप्रीम कोर्टात जाणार का? दोषींवर कारवाई झालीच पाहिजे। सक्षम पुरावे न मिळाल्यामुळे कुणाला सोडलं जात असेल तर असं होऊ नये, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। मालेगाव प्रकरणामध्ये पोलीस पुरावे देऊ शकले नाहीत, गुन्हेगारांना शोधता येत नाही, हे गृह खातं आणि पोलीस खात्याचं अपयश, अरविंद सावंत यांची टीका। आज दूध का दूध पाणी का पाणी झालं, मुस्लिम पॉलिटिक्स होत असल्याचं वाटल्यामुळेच एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले। मालेगाव प्रकरणाच्या निकालानंतर निशिकांत दुबेंचा आरोप। आरोपी निर्दोष होत असतील तर मालेगाव बॉम्बस्फोटामागे कोण होतं? आरोपींच्या विरोधात पुरावे नाहीत, मग खोटे पुरावे कुणी तयार केले? कृत्रिम पुरावे तयार करण्यात आले का? इम्तियाज जलील यांचा सवाल। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा जल्लोष, पेढे भरवत हिंदुत्ववादी संघटनांकडून आनंद साजरा। कबुतरांना खाद्य देणाऱ्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करा, सुप्रीम कोर्टाचे BMCला आदेश। कबुतरांना खायला घालणं आरोग्यासाठी धोकादायक, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। रशियामधील भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान आणि हवाई बेटांना सुनामीचा इशारा। हिलो हवाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर आल्याचं दृश्य। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।